माउंट एव्हरेस्टपर्यंत उंच उडणारं हेलिकॉप्टर बनवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. भारत फ्रान्स दरम्यान संरक्षण करार. राफेल आणि पाणबुडी खरेदीचा सुद्धा विचार. भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय. मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मुंबई दौऱ्यावर. नवी मुंबईमध्ये टोळक्याची तिघांना जबर मारहाण. कचरा टाकण्याच्या वादातून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. अंगावर खुर्च्या फेकल्या, चाकून सुद्धा वार. तळोजा पोलीस ठाण्यातल्या हद्दीतली घटना. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या बुलढाण्यात चाललंय काय? जिल्हा रुग्णालयाबाहेर दारुड्यांचा अड्डा. प्रशासनाचं दुर्लक्ष. मद्यपींमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण. तटकरेंना भेटायला आले रवींद्र चव्हाण. राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान तुलनेचा वाद. सपकाळे यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण निष्प्रभ. हर्षवर्धन सपकाळे यांची दिलगिरी. मात्र आंदोलनं सुरूच. विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार? विमान अपघातातील महत्त्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा. रोहित पवारांची विलिनीकरणाबाबत पत्रकार परिषद. बुधवारी यापूर्वी रोहित पवार यांनी टाळली होती विलिनीकरणाची चर्चा. पुन्हा वाजलं पार्थ सही सलामत सुटण्याचं तुणतुणं. अंजली दमानिया यांना आला संताप. राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर. राजपाल यादव तुरुंगातून बाहेर. 18 मार्चपर्यंत शिक्षेला स्थगिती. सुनेत्रा पवार यांच्या फोटोमुळे महायुतीवर निशाणा. सुनेत्रा पवार यांचा फोटो मुद्दाम लहान लावला. ठाकरे गट प्रवक्ता सुषमा अंधारे यांचा चिमटा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीत प्रकरणामध्ये कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर. पुढची सुनावणी 10 मार्चला होणार. काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्याकडून पुन्हा भाचा पार्थ पवारची पाठराखण. सखोल चौकशी अंती योग्य तो तपास करण्याचं सुद्धा आवाहन. मंत्रालयामध्ये लाचखोरी हा गंभीर विषय. आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब. जिरवाळ प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंचे सरकारवर गंभीर आरोप.